बरोबरीने त्यांनी घेतली आहे फिल्डिंग. बॅटिंगसाठी गेल्या आमंत्रित टीम जाणता राजा बदलापूर या टीमला. चला बॅटर्सची नावं आणि त्याचबरोबरीने 12th मॅनही उपस्थित आहेत, पण तरी देखील ना ती लढत महत्वाची. अगदी रात्रीच्या आता 2 वाजणार आहेत. 1:45 अवधी. 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. 20 मिनिटाची अवधी आणि त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 ओव्हर फेकणं गरजेचं आहे. सागर आहेत स्ट्रायकिंग एंडला. अगदी संघाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असं. यावेळेस आपण संघाला पॅकही केलं, पुरस्कृतही त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि पुरस्कर्ते अगदी पहिलाच बॉल खेळण्यासाठी. ही मॅच 4 ओव्हरची असेल. चला थोडंसं स्पीडअप करा. 4 ओव्हरची मॅच म्हणजेच काय तर 15 मिनिटांची अवधी 3 ओव्हर फेकण्यासाठी देण्यात येणार आहे. बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती निलेश आहेत. निलेश मराठे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ओहो, पहिलाच बॉल ऑफ प्रचंड बाहेर. रिटर्न क्रिजच्या बाहेरचा बॉल सरळ निघून जाणार आहे आणि फिरोज सर सांगतात वाईट बॉल आहे. त्यांच्याच बरोबरीने स्कोअर लेगचे पंचांच्या भूमिकेमध्ये बाळामाने सरही आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने निरंजन सावंत सर. 1:47 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. 15 मिनिटं. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉलला लॉफ केला. बॉल सरळ चाललाय. घास के गाली इनको चीरते हुए गेंद सीधा सीमा रेखा के बाहर. दूसरी गेंद पे आता हुआ चौका. पण तुला इथे गरम चाय की प्याली नक्की मिळेल आणि तेच मिळेल. पहिला बॉल आपण पाहिला तर वाईड आला. त्यानंतर इनसाइड आउटचा एक लाजवाब अगदी प्रेक्षणीय दर्शनीय डोळ्यांचा पारणं फेडणारा स्ट्रोक सागर यांच्या बॅटमधून चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतो तर पहिल्या बॉलवरती 5 धावा लागल्या धावफलकावर. फैज बुबेरे साहेब आणि सरोज बुबेरे यांच्याकडून तबेला चहा पाहायला मिळते. त्याची आवश्यकता आहे आता. खरं ते पुन्हा एकदा पुढे सरसवले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेस खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑफ वरती चांगली फिल्डिंग होत आहे. पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्शन. त्याचबरोबरीने फेकी सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. 1 धाव ऍड धावफलकावरती. 6 धावा लागल्या धावफलकावर. 2 बॉलचा खेळ झाला. निलेश मराठेंनी एक चांगला कमबॅक केलाय. निलेश मराठे आहेत. क्षमा असावी निलेश मराठे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. ताकद प्रचंड झोकली पण बॉल रिटर्न क्रिजच्या बाहेर. वाईट बॉल येतोय. वाईट बॉल. त्या वाईट बॉलच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा लागल्या धावफलकावरती. आपण पाहतोय तर 7 धावा लागल्या धावफलकावरती. 7 ऑन द बोर्ड. खूप चांगलं टेलिकास्टही पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेवरती गोलंदाजी होते. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन. त्या लाईन वरती सातत्याने गोलंदाज खूप चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक बॉल जो पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर आलाय. तिथे देखील एक वाईट नाही तर यावेळी लीगल बॉल आहे. डॉट बॉल येतोय.
पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. फुलर लेंथची गोलंदाजी होत्या. सातत्याने अगदी स्टंपच्या समोर स्टंपच्या जवळ गोलंदाजी केली जाते. चांगली बॉलिंग. पहिलं षटक जे पॉवर प्लेच आहे ना, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार आतापर्यंत आलाय जरूर, पण फक्त 8 धावा लागल्या धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. रात्र रजनीमध्ये सुरू असलेली ही मॅच. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग प्रचंड पाहायला मिळाला, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालेलं. बॉल देखील तरी एकदा ट्रॅव्हल होतोय. चांगला प्रयत्न. गुड अटेम्प्ट. खूप चांगला प्रयत्न इथे केलाय. अगदी फाईन लेग सीमेरेषेच्या अगदी बरोबर समीप जाऊन तो बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिला. 22च्या स्वरूपाने या धावा मिळतील जरूर, पण धाव मिळणार आहे फक्त आणि फक्त 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे. चांगली बॉलिंग आणि बॅटचा जर तुम्ही फ्लो पाहिलात ना, त्या ऍक्शन रिप्ले मध्ये तोही आपण पाहू शकतो, पण बॉलनी ती उसळी घेतलेली नाहीये. ती जी उसळी होती म्हणजे आपण जो बाउन्स म्हणतोय तो अपेक्षित बाउन्स बघा. बॅटच्या अगदी खालून बॉल आदळला, त्यानंतर विकेट किपरने चूक केली, पण तरी देखील चांगलं बॅक केलंय. एकमेकांना बॅक करणं. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो अलॉंग द ग्राउंड. बॉल चाललाय काउकॉर्नर रिजनवर. खेळाडू येतोय, पकडलाय, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि धावा लागल्यात धावफलकावरती 12. 4 ओव्हरची मॅच आहे. 12 धावा लागल्यात पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये 12 आल्यात, तरी देखील चांगली गोलंदाजी आहे. अलायन हाय क्वालिटी परफ्युम्स पाहायला मिळतील. अत्तर पाहायला मिळेल तुम्हाला. शोजफ बुबेरे यांची ही संकल्पना, यांची प्रोप्रायटरशिप, आणि त्यांच्या प्रोप्रायटरशिप मध्ये आपल्याला अलियान हाय क्वालिटी अत्तर आणि परफ्युम्स पाहायला मिळतील. आवश्यकता आहे ना आजकाल. त्याचबरोबरीने कुठलाही इव्हेंट असू देत, मग तुमच्या घरामध्ये फंक्शन कुठलंही असू देत, फक्त एक फोन कॉलची अवधी आहे. थोंबरे इव्हेंट्स यांना एक करा कॉल आणि तुमचा पूर्ण इव्हेंट त्यांच्या खांद्यावरती सोडा. जबाबदारी तुम्ही करा एन्जॉय. आणि हे सगळं करायचं असेल ना, तर तुम्हाला थोंबरे इव्हेंट्स यांना कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आणि हा आपला बर्ड आय व्ह्यू, ड्रोन व्ह्यू. अगदी असं वाटतं ना की आपण कुठली तरी इंटरनॅशनल मॅच एन्जॉय करतोय. स्टार टेनिस क्रिकेट, त्याचबरोबरीने MTC या दोघांच्याही संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहतोय. पहिला बॉल लॉफ केला, पठ्यात आलाय, आणि इथे देखील पुन्हा एकदा थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. डीप मिड विकेट रिजन वरती बॉल अगदी समोर डिलिव्हर झाला. इथे कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण चांगली फिल्डिंग राहिली आहे. चांगली खराब हे दोन्ही एकाच वेळेस म्हणण्यामागचं कारण कॅचवरती अटेम्प्ट त्यांनी केला. अटेम्प्ट केल्यानंतर बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं. अटेम्प्ट केला, मैदानाच्या आतमध्ये बॉल राहिला, धाव मिळाली फक्त सिंगल. हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन आणि पॉइंट वरती चांगली फिल्डिंग राहिली आहे. शॉट थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, पॉइंट रिजन, बॅकवर्ड पॉइंट रिजन. इथून बॉल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर गेला तर मात्र बॉल थांबत नाही, कारण टप्पा पडतो बॉलचा आणि पडल्यानंतर थोडंसं वळणही असतं ना त्या बॉलवरती, आणि त्याचबरोबरीने बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ बाहेर निघून जातो. आतापर्यंत 14 धावा लागल्या धावफलकावर. पुढचा बॉल इथे लॉफ केला, आणि इथे देखील पुन्हा एकदा चांगलं टायमिंग पाहायला मिळत आहे. सेफच्या बॅट मधून आलाय षटकार. पठ्यानी पाठवून दिलाय बॉल मैदानाच्या बाहेर सेफच्या बॅट मधून. आणखी एक येतोय का? यावेळेस देखील थोडासा मिस्ट्रामिक स्ट्रोक, बॉल हवेत, आणि हवेतून बॉल सरळ आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू प्रयत्न करतायत, थोडेसे चाच पडतायत, पण बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली फिल्डिंग आहे मानकिवली संघ, आणि त्यांच्याकडून चांगली फिल्डिंग पहा काय करू शकते मैदानाच्या आतमध्ये.
चांगली फिल्डिंग करा, बॉलरला बॅक करा. आणि आपण नुकताच उल्लेख केला ना की एका बोटाने काही होत नाहीये. 5 बोटं एकत्र आली की मुठ्ठी बनते आणि कार्य चांगलं होतं. 21 धावा लागल्या धाव फलकावर. तिसऱ्या पंचांची मागणी होत आहे. अच्छा, चेक करूयात आपण की बॉल बाउंड्री रोपच्या बाहेर गेलाय की आतमध्येच असणार आहे. चेक होत आहे. त्याच बरोबरीने आपण उल्लेख करत होतो ना की सांघिक खेळ आहे, 11 खेळाडूंनी खेळला जाणारा हा खेळ आहे आणि त्याचमुळेच ही एकता तुमची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनेकतेमध्ये एकता म्हणजेच आमचा क्रिकेटचा खेळ. सेफ आहे सर, योग्य डिसिजन आहे आपला. बॉल ग्राउंडच्या आतमध्येच आहे. 21 धावा लागल्या धाव फलकावर. आता कुठेतरी षटकार यायला सुरुवात झाली आहे. सांता राजा बदलापूर त्यांच्यासोबतच टीम मानकिवली बघा, चांगली फिल्डिंग, जंप घेतली, बॉलला मैदानाच्या आतमध्येच ठेवलाय. गोलंदाजाचा मनोबळ अगदी त्रिलोकावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चांगली फिल्डिंग लॉंग ऑन रिजन वरती. व्हॉट अ फिल्डिंग. पंकज आणि पंकजनी बॅटिंग तेवढीच चांगली केली होती. अनेक पारितोषिके त्याच्या नावावरती मागच्या मॅच मध्ये लागले होते. 4 ओव्हरची मॅच आहे. 22. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टँड अँड डिस्पॅच करून टाकलाय बॉलला. बॉल सरळ निघालाय, बेधडक निघालाय, अगदी झटपट पटापट निघालाय. आणखी एक षटकार. सेफनी प्रत्येक बॉलरला अनसेफ केलं. इथे चांगली बॅटिंग करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि त्याच बरोबरीने ती संयमताही दिसली आपल्याला. एकाग्रता, अनुशासन, संयम, धैर्य हे 4 स्तंभ आहेत बॅटिंगचे. त्यासोबतच आक्रमकता, अग्रेशन यावरती देखील तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तो संयम, ती एकाग्रता सागरकडे आणि त्यासोबतच ते अग्रेशन म्हणजेच ती हिटिंग कॅपेबिलिटी आपल्याला सेफच्या बॅटमधून पाहायला मिळते. 2 ओव्हर 28 धावा लागल्या धाव फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती. 4 ओव्हर म्हणजेच 4 गोलंदाजाचा वापर केला जाईल. मानकिवली त्यांच्यासोबतच सांता राजा बदलापूर. सागर आहेत 6 बॉलवरती 9 धावा त्यांच्या बॅटमधून. 1 ओव्हर सागर खेळलेत, त्यावरती 9 आलेत. 1 ओव्हर सेफ केलेत, त्यावरती 15 आलेत. एकंदरीत 28 आलेत. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक फेकणं अनिवार्य, अन्यथा तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू तर टीआर सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागणार आहे. टीम मानकिवली आतापर्यंत 10 मिनिटात 2 ओव्हर फेकल्यात तुम्ही, हरकत नाहीये. चांगला खेळ राहिला, पण 5 मिनिटांमध्ये आता ही ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं पुरेसे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागत असताना पॉइंटवरती बॉल ट्रॅव्हल, सिंगल मिळाली आहे. सागरलाही माहिती आहे ना की आपण आता सैफला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण सैफच्या बॅटमधून एक चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत, चांगली धावगती पाहायला मिळते. 29 धावा लागल्या धाव फलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 40, 45, 50 करणं तर गरजेचं आहे. पुढचा बॉल इथे लीव केल्या, बचावात्मक गोलंदाजी, अगदी डिफेन्सिव्ह बॉलिंग. नो बॉल आहे. हो, नो बॉल म्हणजे येणारा पुढचा बॉल हे सांगतोय की डगआउट मधून चेअरअप आलाय, कारण येणारा बॉल हा फ्री हिट असणार आहे. दोन्ही टीम्स, टीम गोरेगाव आणि त्यांच्यासोबतच टीम कुलगाव. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करा. गोरेगावची मॅच प्रेक्षक अगदी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाले, या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत का? रात्रीचे 2 वाजलेत, प्रेक्षक येतील असं म्हणतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यावरती पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. व्हॉट अ स्टॉप. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं. धाव फक्त एकच घेण्यात आलेली आहे. काय फिल्डिंग करतात मानकिवली टीम. त्यांच्या फिल्डिंगचा स्टँडर्ड अप्रतिम आहे. स्टँडर्ड जपलाय त्यांनी फिल्डिंगचा. पाहते क्षेत्ररक्षण, टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ अगदी साईड स्क्रीन वरती लागेल असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं, पण बॉलचा अंदाज अप्रतिम आहे. टेनिस बॉल आहे, उसई जास्ती घेतात आणि उंच पुरा खेळाडू लॉंग ऑन रिजन वरती तैनात केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडा अगदी आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह सागरच्या बॅटमधून. आणखी एकदा फक्त सिंगल. बॅकअप नाहीये, पण ते बॅक करण्यासाठी 1, 2, 3 खेळाडू आलेत. टीमसाठी खेळतात ना, गावासाठी खेळतात, अगदी त्या गावाची प्रतिष्ठेसाठी खेळतात. आणि ज्यावेळी तुमचे प्रयत्न चांगले असतात त्यावेळी तुम्हाला यशही मिळतं. आणखी एक धाव ऍड. सेफ पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती.
पुढचा बॉल क्रॉस बॅटिंग घेण्याचा प्रयत्न, स्वीप केल्या बॉलला, बॉल गॅप मध्ये असणार पुन्हा एकदा गॅप कव्हर करण्यात आली आहे. आणखी एकदा फक्त सिंगल मिळणार आहे. काय फिल्डिंग होत आहे, दर्जा आणि दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला मानकुली टीमची. अगदी ती वॉल जशी तैनात असते ना तशा वॉल सारखी फिल्डिंग होत आहे. स्क्वेअर लेग पासून तर लॉंग ऑन पर्यंत तिन्ही खेळाडूंचं कौतुक आहे. 33 धावा फलकावरती, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. हेमंतनी 4 वरती नोंद फेकूनही फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. पुढचा बॉल आणखी एकदा वाईट बॉल असणार आहे. एक्स्ट्राची धाव, अतिरिक्त धाव पाहते टेलिकास्ट. अप्रतिम टेलिकास्ट पाहायला मिळते आपल्याला. 1080p वरती जर तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती लावलं असेल आणि ज्यांनी फक्त लेदर बॉल क्रिकेट पाहिलं असेल, टेनिस बॉल पाहिलं नसेल, त्यांना वाटेल की अगदी लेदर बॉल क्रिकेटची मॅच सुरू आहे. आंतरराष्ट्रीय मैदानावरती सुरू आहे, आंतरराष्ट्रीय सामना सुरू आहे. इथे देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा एक चांगला स्ट्रोक आणि त्या स्ट्रोक बरोबरीने एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती एक चांगली फिल्डिंग आणि इथे आता मात्र 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. दोन धावा कंप्लीट करण्यात येतात. 2 धावाच्या साहाय्याने आता 36 धावा लागल्यात. हेमंतनी स्लॉग ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. एकही विकेट गेली नाहीये, म्हणजे आता इथून आक्रमक व्हावं लागणार आहे टीम जांता राजा बदलापूर या टीमला. हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती, शेवटचा बॉल, लास्ट बॉल पुढे आला आणि पुढे आल्यानंतर बॉलरनी पुन्हा एकदा बॉल अगदी खेचून टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑप्शनच्या बाहेर डिलिव्हरी केली आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर आपण पाहते फिंगर सहित थोडेसे रोल केले होते बॉलवरती. पहा फिंगर्स रोल केले, स्लोअर वनचा प्रयत्न केला. बचावात्मक गोलंदाजी, आर्क पेक्षा लांब फेका, अंडर दी आय. तो आर्क जो म्हणतो ना आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, डोळ्याच्या खाली बॉल फेकायचा नाहीये, ती चूक करायची नाही. वाईट गेले हरकत नाहीये. 37 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्हचा एक लाजवाब स्ट्रोक. इथे देखील बॉल सरळ जमिनीची लगत चाललाय, पण तरी देखील 38 सर्कलच्या आतमध्ये एकच मिळेल. सिंगल मिळाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. एकही विकेट गेली नाहीये आणि 38 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. येस डीजे. पंकज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. अगदी हायवे एंड कडून पंकज पाहायला मिळतो आपल्याला. शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी सागर आणि सेफ यांची पार्टनरशिप 38 धावांची राहिली आहे. 6 बॉलचा शेवटचा खेळ पहिल्या इनिंग मधला. मूर्तिकार मूर्तीला आकार देतो तसा आपल्या या षटकाला आकार देण्याचा प्रयत्न. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. व्हॉट अ कनेक्शन, व्हॉट अ स्ट्रोक. सागरची बॅट आणि त्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती षटकार. पाहता अग्रेशन सेफ आणि त्याच बरोबरीने सागर. अगदी सेफ म्हणत होता तो, आता बॉलरचा सेफ ठेवणार नाहीये, पण सागर म्हणतोय मी देखील काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. आतापर्यंत शांतता पाहिली, आता अग्रेशन पहा, आता अटॅक पहा माझ्याकडून. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यामुळेच धावफलक 44 आकड्यावरती. 4 ओव्हरची मॅच किमान 50-55 करणं गरजेचं झाले ना तर मात्र मॅचला मजा येणार आहे. 44 पंकजला अगदी पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलाय.
पुढचा बॉल आणखी एक आलाय का? बॉल चाललाय, बॉल सीमेरेषेच्या बाहेर जाऊन पडतोय, आणखी एक येतोय. बॉल गेलाय का? तर बॉल जातोय अगदी झटपट पटापट. आणखी एक षटकार. ही पहा टीम मीटिंग कॉल झाली आहे. ती कुणासाठी झाली आहे? तर ती सागरसाठी झाली आहे. आता या आलेल्या वादळाला कसं थांबवायचंय? पण स्पीड अप करा. 15 मिनिटांमध्ये आपण नक्कीच 3 षटकं फेकलीत, हरकत नाहीये. पण येणाऱ्या 5 मध्ये आपल्याला ही ओव्हर संपवणं गरजेचं. 20 मध्ये पूर्ण इनिंग कंप्लीट करणंही तुम्हाला गरजेचं आहे. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. टीम गोरेगाव आणि त्यांच्यासोबतच टीम कुळगाव. कुळगाव आणि गोरेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन्स. टॉस साठी रिपोर्टिंग करा. रिपोर्ट कार्ड घेऊन आल्यात. ते म्हणतात 2 मॅच, एक मॅच आम्ही जिंकलेलो आहोत. 2 बॉल 2 सिक्स आल्यात. तिसरा येईल का? सागर देशमुखच्या बॅटमधून पुन्हा एकदा आणखी एक चांगला स्ट्रोक. पण पहिल्यात एक धाव कंप्लीट झाली. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आता इथे थोडेसे चाच पडलेत, पण इथे संधी मिळाली आणि मिळताच त्या संधीचं सोनं कसं करतात हे दाखवलंय दोन्ही बॅटर्सनी. काय पार्टनरशिप सुरू आहे. सागर देशमुख एका दिशेला, दुसऱ्या दिशेला आपल्याला सेफ पाहायला मिळतात. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 50 धावा पूर्ण झाल्यात आणि विकेट एकही गेलेले नाहीये. जाणता राजा बदलापूर. खूप चांगली बॅटिंग. 52 50 कंप्लीट. 52 अगदी स्कोर मोजला जातोय. पहा प्रत्येक खेळाडूकडून एक एक रन किती महत्वाची आहे ना, कारण फ्रेंड्स चषक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर. सागर आणि सागरच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळतोय याही मैदानावरती. बॉल अगदी निघालाय. दन 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 करत गेलाय. आलाय दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. अगदी मयानित ती तलवार बाहेर काढलीये. बॉलला कापलाय ना, आणि कापत असताना आलाय षटकार. सगळ्यात चांगली पार्टनरशिप, हायेस्ट पार्टनरशिप आपण पाहतोय सागर आणि सेफ यांची. 58 धावेंची. तुषार आणि सुदर्शनची चांगली पार्टनरशिप 50 धावेंची होती, पण त्यानंतर त्या पार्टनरशिपला मोडीच घेतलं इथे. 58. 2 बॉलचा खेळ. लास्ट 2 टू गो. पंकज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुन्हा एकदा आणखी एक चांगला स्ट्रोक. थोडासा आपण पाहतो मिसटायमिंग झालाय. बॉल हवेमध्ये बराच वेळ, त्यानंतर चांगली फेकी आणि शेवटच्या बॉलवरती इथे शेवटचा नाही, एक बॉल बाकी आहे अजून. एक बॉल शिल्लक आहे. 59 झाले धाव फलकावरती. जिथे कुठेतरी आपल्याला असं वाटत होतं 3 ओव्हर मध्ये धावा कमी बनल्यात, पण आता इथे सागरने इरादे स्पष्ट केल्यात. त्यांनी वाट पाहिली, त्याच्या वेळेची वाट पाहिली. 5 बॉल 21 धावा पंकजने दिल्यात. मातब्बर ताकद पंकजच्या बॅट मध्ये आहे जरूर, पण इथे या दिलेल्या धावा मानकिवली टीम आता इथून थोडीशी बॅकफुटला गेली आहे का? 59. शेवटचा बॉल देखील पुन्हा एकदा थोडासा मिसमिक स्ट्रोक. बॅटची कडा लागते, एज लागते. एक कंप्लीट. दुसरी धावही कंप्लीट केली जाते. 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्यात. खूप चांगली बॅटिंग आणि तेवढीच चांगली पार्टनरशिप. या दोन्ही बॅटरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 61 धावा बनवल्यात, नाबाद बनवल्यात. जाणता राजा बदलापूर या टीमनी. हायेस्ट पार्टनरशिप या स्पर्धेमधली आणि आता या राऊंड मधली पाहायला मिळते आपल्याला. 62 धावेंचं मोठं लक्ष असणार आहे. तोपर्यंत आपण इनिंग ब्रेक मध्ये जाऊया टॉसच्या दिशेने. टीम गोरेगावचे कॅप्टन, त्यासोबतच टीम कुळगावचे कॅप्टन या. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्राउंड तुषार सर, त्याच बरोबरीने इंटरनॅशनल फील ही आपल्याला येतो ना. अगदी लंडन फॉरेन मध्ये असल्यासारखी थंडी आहे. व्यासपीठ वरती आहे, मैदान थोडंसं खाली आहे, त्याच बरोबरीने अप्रतिम, म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी पाहण्याजोगी आहे. आणि लंडन वरून कॅच प्राइजही आला ना गोरेगाव टीम जेव्हा खेळत होती तेव्हा. अगदी तोंडातनं धुकेही निघतात. मलेशियाची फील्ड देते. हेड इज द कॉल अँड इट्स टेल. आणि गोरेगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण ते करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच
तिचा टॉस इथे संपन्न झालाय. एका बाजूने राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये उमर 11 गोरेगाव असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गोरेगाव संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. धन्यवाद, थँक्यू सो मच तुषार सर. लीड करतात तुषार सर अगदी आमच्या संपूर्ण समालोचन पॅनलला अगदी गेल्या 4 दिवसापासून, आणि आणखी एक दिवस करायचा आहे सर. आणखी एक दिवस आहे आपल्याकडे लीड करण्यासाठी. तुषार शिंदे सर, त्यासोबतच संपूर्ण बदलापूर आणि त्याचबरोबरीने सगळ्या समालोचकांना अनेक वर्ष लीड ज्यांनी केलेलं आहे आमचे महेश धुळे मॅडी सर. पहा ही टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही 3D व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू पाहताय. जर तुम्ही पक्षी असतात तर तुम्हाला असं मैदान, एवढं चांगलं मैदान पाहायला मिळालं असतं. बर्ड आय व्ह्यू, थर्ड आय व्ह्यू असं म्हटलं जातं, आणि तेच व्ह्यू तुम्ही आमच्या या क्रीडांगणाचं पाहताय. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण, सुसज्जित हे क्रीडांगण, अगदी आंतरराष्ट्रीय दराचं क्रीडांगण वागतंय. बाजूला चालणारा हायवे अगदी आपण पाहिलं ना, अगदी इंटरनॅशनल ग्राउंड. त्याचबरोबरीने श्रीलंका आणि बांगलादेश वगैरे या सिटीजमध्ये, या देशांमध्ये असेच काहीतरी क्रीडांगणं असतात सर. पण भारताने अगदी प्रत्येक गोष्टीवरती वर्चस्व केलेलं आहे. पहा हा आमचा कॉमेंट्री बॉक्स, त्यासोबतच कॅमेरा अँगल जो अगदी बर्ड आय व्ह्यूनी क्लिअर केला जातोय. उद्याच्या दिवसात अगदी उद्या आपल्याला ड्रोन कॅमेरा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स. हे क्रीडांगण, ही प्रेक्षकांची गर्दी. आणि उद्या मित्रांनो थोडं लवकर या, कारण उद्या जिथे जागा मिळेल ना तिथे ती जागा घेऊन अगदी 7-12 केल्यासारखी पकडून ठेवा, कारण उद्या तुम्हाला जागा मिळणं कठीण आहे. उद्या हा फायनलचा दिवस आहे. उद्या देखील तुम्हाला मॅडी सर असतील, तुषार सर असतील, यांचाही आवाज ऐकायला मिळेल. प्रथमेश ठाकूर सर उद्या ऐकायला मिळतील. सोमनाथ खाडे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यासोबतच येस, लीडिंग फ्रॉम द फ्रंट आमचे कॅप्टन तुषार सरांनाही तुम्ही ऐकणार आहात. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. इनिंग ब्रेकला आपण अतिरिक्त वेळ घेता. बॅटर्स चला मैदानाच्या आतमध्ये. मानकिवली टीम जिंकण्यासाठी लक्ष आपण पाहतोय 62 धावांचं लक्ष आहे. मोठं लक्ष आहे, पण जेव्हा जेव्हा मोठं लक्ष येतं ना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा मजा येते. येस, तर ऑर्गनायझिंग कमिटी आपण या स्पर्धेची पाहतोय. सन्माननीय अमरजी बुबेरे साहेब, सरफराज शेख साहेब, मोहम्मदजी बुबेरे साहेब, मुशरफजी बुबेरे साहेब, अजमलजी बुबेरे साहेब, गुफरानजी बुबेरे साहेब, अमीरजी बुबेरे साहेब, आरमजी बुबेरे साहेब, कामिलजी बुबेरे साहेब, उमरजी बुबेरे साहेब, अदनानजी शेख साहेब, कौनेनजी बुबेरे साहेब, सकलेनजी बुबेरे साहेब, आनंदजी शेख साहेब, त्यानंतर फैजानजी बुबेरे साहेब, सईमजी बुबेरे साहेब, फैजलजी शेख साहेब, तालिबजी बुबेरे साहेब, अब्दुल्लाजी बुबेरे साहेब, त्यानंतर अमीरजी संगे साहेब, अरबाजजी संगे साहेब,
अल्तमश बुवेरे साहेब, शागाब बुवेरे साहेब, तदनंतर साजेबजी बुवेरे साहेब, आयानजी बुवेरे साहेब, तदनंतर शहाबाज चाचा बुवेरे, अखिलजी बुबेरे, कैसरजी बुबेरे आणि फैसलजी बुबेरे या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय. 10 बुबेरे या सर्वांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. क्रमांक 1चं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून मिळाले सन्माननीय किरण शेठ राऊत, क्रमांक 2चं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळाले सन्माननीय मिजाबभाई बुबेरे, क्रमांक 3चं पारितोषिक मिळाले सन्माननीय विराजजी देशमुख साहेब, क्रमांक 4चं पारितोषिक मिळाले सन्माननीय नगरसेवक राजेंद्र धुळे साहेब, क्रमांक 5चं पारितोषिक मिळाले सन्माननीय संदेजी पवार आणि सर्वेजी दिवटे साहेब, क्रमांक 6चं पारितोषिक मिळाले सन्माननीय प्रसादभाई परब. आणि आता आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष सरांकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद तुषार सर. पहिला बॉल आपण पाहिलात वाईट जॉर्करचा वापर केला, त्यानंतर लेंथ मध्ये थोडासा बदल आणि इथे व्हाईट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती टीम जाणता राजा म्हटलं ना की मग अक्षयचा उल्लेख. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न राहिला. बॉल हवेमध्ये बराच वेळ पाहायला मिळत होता आपल्याला, त्यानंतर एक धाव आणि ते एकाच धावेवरती समाधान. बॉलर अगदी रनअप घेत असताना थोडेसे थांबलेत. 7 धावेंचा बचाव करणारा गोलंदाज. पुढचा बॉल इथे बॅटची हलकीशी कडा लागत असताना घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. सागरनी अगदी डोक्यावरती हात लावले. त्यांनाही माहिती अगदी आपण ही संधी गमावली आहे. नामी संधी होती, कॅच घेण्याची नामी संधी इथे पाहायला मिळत होती. कमबॅक करावा लागतो. मग ते आयुष्याच्या पटलावरती असू दे, क्रिकेटच्या मैदानावरती असू दे, तिथे तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं. पहा बॉल टप्पा पडला, अगदी रिस्टपिनचा वापर केला या बॉलवरती. धन्यवाद आमच्या कॅमेरामॅन आणि आमच्या संपूर्ण MTC आणि स्टार टेनिस क्रिकेटचाही आहे. अगदी असं वाटतं ना आम्ही कुठल्या आंतरराष्ट्रीय स्टार स्पोर्ट्स वरती एखादी स्पर्धा पाहतोय ना, अशी फील देऊन देतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले. शफल झाल्यानंतर बॉल फरार. अगदी फाईन लेगला बीट करत असताना बॉल सरळ निघून गेलाय. धन 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 करत आलाय. चौकार. क्रिकेटच्या प्रेमापोटी अगदी रात्रीच्या आपण 2 वाजता प्रेक्षकांनाही पाहतोय. पुढचा बॉल शफल झाला, आतमध्ये आला, जागा बनवली आणि जागा बनवत असताना बॉल निघतोय. तरी देखील चांगली फिल्डिंग. बॉल मैदानाच्या आतमध्ये, खेळाडू बाहेर गेला, बॉल आतमध्ये ठेवला आणि इथे पाहता पाहता धावा झाल्यात कंप्लीट. 3 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय तर संपलाय आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर 13 धावा लागल्या धावफलकावरती.
वा, आताही अगदी जवळपास 300हून अधिक प्रेक्षक आम्हाला ऐकतायत, पाहतायत, त्यांचंही स्वागत आहे. आणि त्याचबरोबरीने तब्बल 39,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत या स्पर्धेला आमच्या लाईव्ह वाहिनीवरती आजच्या रजनीमध्ये भेट दिलेली आहे, त्यांचेही स्वागत आहे. वा, आणि इथे आलेले प्रेक्षक, त्यांच्या वाजवलेल्या टाळ्या, त्यामुळेच आम्हाला मिळालेला तो उत्साह. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आणखी तुम्हाला जिंकण्यासाठी 18 बॉल 49 धावेची आवश्यकता आहे. 18-49 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, हवेमध्ये असणारे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या भागाच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती मानकिवली म्हणतायत तुम्ही मारल्यात, ही आमची शक्ती प्रदर्शन पहा, आम्ही मारण्याची ताकद ठेवतोय. आला पहिल्या बॉलवर चौकार. वाह, व्हॉट अ स्ट्रोक. इरादे स्पष्ट केलेत राजनी. राज म्हणतोय मी लढणार आहे. हारणं जिंकणं तुमच्या हातात नसतं, प्रयत्न करणं तुमच्या हातात असतं. प्रयत्न करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसवला. शॉर्ट कव्हर वरती चांगली फिल्डिंग झाली आहे. एक धाव तरी देखील कंप्लीट करण्यात येते. एका धावाच्या साईनी धावफलक पुढे. 18 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झाला, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अगदी आवश्यकतेप्रमाणे खेळ सुरू आहे. प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चांगल्या बॉलला सन्मान, खराब बॉलवरती अटॅक, प्रहार, हे सगळं पाहायला मिळते आपल्याला. मागच्या मॅचचा शिल्पकार, मागच्या मॅचचा हिरो पंकज पाहायला मिळतो आपल्याला. त्यालाही आता मॅचचा फेज ओपन करावा लागेल, पण विलास करू देईल का? पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टँड अँड स्पॅच. बॉल सरळ क्रीडांगणाच्या बाहेर जा आणि घेऊन ये, हे उत्तर दिलं पंकजनी बॅट मधून. बॉल गेलाय, षटकार. पहिल्या 3 बॉलवरती धावा आल्या तब्बल 11. पुढचाही बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, गतीमध्ये परिवर्तन केलं. बॉल हवेत, कॅच होईल का? आणि केली जाते कॅच कंप्लीट. ही कॅच आहे की मग ही मॅच आहे? मॅचची गोल्डन विकेट. पंकज बॅक टू द डगआउट. अगदी एक मोठा लढव्या बाद झालाय, पण आता इथून लढत राहावं लागणार आहे. मी म्हटलं होतं ना, विकासमध्ये अगदी ती क्षमता आहे, विलासमध्ये अगदी ती क्षमता आहे. आणि त्या क्षमतेचं प्रत्युत्तर पुढच्या बॉलवरती दिलं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, त्या व्हेरिएशनचा वापर केला आणि त्याला विकेट मिळाली आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल इथे फेस करत असताना पहिल्या बॉलवरती अगदी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. आणखी एक डॉट. 1 ब्रिंग्स अनदर. पहिला आला, त्यानंतर आणखी एक डॉट आला. पाहतो ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर बॉलने देखील अगदी थोडीशी गिरकी खाल्ली, उसळला, समोरून उसळी घेतली आहे. राईज अँड सरप्राईज. 13 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता. पण मॅच अजूनही क्लोज आहे. अगदी 12 वरती 42 बनताना पाहिलं त्या क्रीडांगणाने. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, क्रॉस बॅटनी बॉलला चॉप केलाय आणि इथे 4 धावा स्वतःच्या टीमच्या खात्यामध्ये केल्यात बुक. आणखी एक चौकार.
टीम उमर 11 गोरेगाव. टीमच्या सगळ्याच प्लेयर्सला विनंती असणार आहे की आपले कॅप्टन आपल्याला कॉल करतात, आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पहा हे क्रिकेटवरचं प्रेम. मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा खेळ सुरू आहे. मैदानाच्या बाहेरही काही प्रेक्षक अगदी म्हणतायत ना, रात्रीचे आपण पाहतोय तर 2:26 झालेत आणि इथे हा वेगळा खेळ सुरू आहे. क्रिकेटचं प्रेम असं आहे ना मित्रांनो, त्यापासून तुम्ही लांब राहू शकत नाही हे टीव्ही स्क्रीनवरती. अगदी हे खेळाडू आहेत आणि ते खेळाडू अगदी थोडासा सराव करतायत आणि त्याचबरोबरीने तो सरावही तेवढाच महत्वाचा आहे ना. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं, मैदानाच्या बाहेर खेळलं जातं. आता तरी नुकतं सध्याच्या काळामध्ये टर्फचं क्रिकेट प्रसिद्ध आहे. मग ते मैदानापासून टर्फवरती गेलं, टर्फपासून अगदी ग्रासवरती आलं. या सगळ्या प्रकारचं क्रिकेट अंडर दी याम, ओव्हर दी याम क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आपल्याला हे सांगून देतोय ना की बॉलरची मनस्थिती काय. तर बॉलर अगदी त्या दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इरफान बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिलाच बॉल, ती ऍक्शन आपण पाहिली, थोडीशी क्रॉस आर्म ऍक्शन केली जाते. वाईट बॉल आलाय. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. कमबॅक 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 केलंय गोलंदाजांनी. कमबॅकचा हा खेळ म्हटला जातो, त्यामध्ये गोलंदाजांनी केलंय कमबॅक. डॉट बॉल आलाय. पहिला वाईट आणि त्याचं प्रत्युत्तर डॉट बॉलनी. राजनी आतापर्यंत अधिराज्य गाजवले, पण इरफान त्याला पुढचा बॉल कसा हाताळणार आहे. जरतरचं क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवरती नाविन्यपूर्व काहीतरी केलं जात आहे. यावेळेस लॉफ केलाय, स्ट्रेट बॅटनी केलाय. वॉड स्ट्रोक, अगदी बेधडक स्ट्रोक आलाय, पठ्ठ्यानी पाठवून दिलाय राजच्या बॅटमधून. आणखी एक आलाय षटकार. काय स्ट्रोक खेळलात. व्हॉट स्ट्रोक. बॅकलिफ बघा, हाय बॅकलिफ. पुढचा बॉल पायावरती अडवण्याचा प्रयत्न, फाईन वरती थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. एकच धावेचा इथे प्रयत्न केला. एक धाव इथे नक्कीच कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. षटकार आला आणि त्यानंतर गोलंदाजाने अगदी पायावरती बॉल फेकलाय. अजूनही 9 बॉल 26 धावेची आवश्यकता आहे. 9-26. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. इथून मॅच कुठेही जाऊ शकते. अगदी माथेरानलाही जाऊ शकते, बदलापूरलाही जाऊ शकते, मॅच कुठेही जाऊ शकते. हो, चुकीचा बॉल. बॉलला पाठवून दिलाय बाहेर. लॉंग लेगला क्लिअर करणारा आणखी एक येतोय हेमंतच्या बॅटमधून. तडाखा बंद. आणखी एक षटकार. बॅटिंग टीमचा आहे. येस, बॅटिंग टीमनी रिव्ह्यू घेतलाय. त्यांना वाटतंय हा बॉल वेस्ट साईडच्या वरती आहे. त्यांना वाटतंय हा बॉल नो बॉल आहे. हंपर्सला वाटतंय नाहीये, कारण बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू. आणि योग्य आहे ना, कारण इथून जर तुम्हाला तो नो मिळाला तर मात्र पुढचा बॉल फ्री हिट मिळेल. 8 बॉल 20. रिव्ह्यू लॉस्ट. फेअर डिलिव्हरी आहे. आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. पहा तो ऍक्शन रिप्ले. त्वरित अगदी दूध का दूध पाणी का पाणी करण्यामध्ये आमची ही लाईव्ह वाहिनी प्रसिद्ध आहे. 42 ऑन द बोर्ड. 20 धावेची आवश्यकता. इरफान वरती हल्ला केला हेमंतनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा वड बॉल. खूप चांगली गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा आतमध्ये येणारा ब्रह्मास्त्र त्यांनी बाहेर काढलेला आहे. हो, हे उत्तर आहे. हे उत्तर दिले गोलंदाजांनी. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, उत्तर तुमच्या बॅट आणि बॉलने दिलं पाहिजे. हे बॉलने दिलेलं इरफाननी उत्तर आहे. काय प्रत्युत्तर दिलेलं, प्रत्युत्तराचा खेळ आहे. 7 बॉल 19. पुढचाही फुल टॉस बॉल आहे. त्याला फुल करण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस फिल्डिंग. बॉल बाहेर. बॉल सरळ निघून गेलाय. अगदी झटपट पडापट निघालाय. आलाय चौकार.
धन्यवाद डीजे. 6 बॉल आणि हे 6 बॉल ही पुन्हा आपला तेच सांगतायत की वाजू द्या रात्रीचे 2:30. तुमच्या हृदयाच्या आतली धग 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 राहू द्या चालू, कारण 6 बॉल जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. पहिले 2 बॉल ते महत्वाचे आहे. कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येईल, जिंकेल कोण, मानकिवली की मग जाता राजा बदलापूर. आणखी एक मॅच. अगदी ह्या अशा मॅचेस तेव्हाच क्लोज जातात ना प्रत्येक मॅच. ह्याच्या मागे कारण असं की तुम्ही काय खेळताय, कुठली स्पर्धा खेळताय, त्या स्पर्धेला कोण पाहताय, त्याचबरोबरीने खेळ कुणाचा सुरू आहे. तर ही स्पर्धा अगदी बदलापूर नगरी आणि त्यामधली सगळ्यात मोठी टेनिस बॉलची स्पर्धा पाहताय. त्याचबरोबरीने खेळ इथे 2 ग्रामीण संघ म्हणजे दोन्ही मातब्बर तुल्यबळ आणि अंगावरती शहारा आणणारे दोन्ही संघ खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 15. बॉलिंग ट्रॅक वरती ज्याच्या नावामध्ये अंकुश आहे, तो अंकुश आणेल का बॉलिंग वरती. 6 बॉल 15 धावेची आवश्यकता की मग हेमंत आणि राज त्यांचं राज्य पाहायला मिळेल. कोण आहे, कोण जिंकणार आहे, मानकिवली की जाणता राजा बदलापूर. चला टीम उमर 11 गोरेगाव प्लेयर्स स्टेजच्या समोर या. पहिलाच बॉल, बॅटची हलकीशी कडा, लॉंग ऑफ वरती खेळाडू सज्ज, थोडस फंबल, एकदा पूर्ण आणि त्यानंतर फेकी करण्यात आली आहे. बॅक केला जाईल, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. आता धगधग सुरू आहे. कुणाला हवंय मॅच चांगली व्हावी, कुणाला हवंय अगदी 2 बॉल वरती एखादी षटकार लागावा, तर कुणाला हवंय बॉल डॉट जावा. होतंय काय, आम्हाला काय हवंय, आम्हाला हवंय आणखी एखादी 3 झाल्यात, चौथी पाहिजे का, पाहिजे का, पाहिजे का. आयोजक म्हणतात नको, आता उशीर प्रचंड झालाय, पण खेळाडू म्हणतात आम्ही प्रयत्न करणार. इथे वाईट बॉल टाकलाय गोलंदाजांनी, वाईड यॉर्करचा वापर केला, वाईट बॉल आलाय. त्याचप्रमाणे 5 बॉल जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता आहे. 5-13, 5 बॉल 13. ये खेल ना तेरा ना मेरा. 5 बॉल 13, मजा येते ना. गोलंदाज ना बॅटर, अगदी संयमी खेळ सुरू आहे. पुढचा बॉल लॉफ केला, बॉल हवेत, बॉल हवेत, कॅच होईल का, कॅच कंप्लीट, कॅच ऑफ द मॅच. वड कॅच, अप्रतिम झेल. मॅच मधला पूर्णपणे संजीवनी काढणारा हा स्ट्रोक खेळ आहे, पण कॅच ही तेवढीच अप्रतिम. आणखी एक विकेट आणि त्यामुळे 4 बॉल 13 धावेंवरती मॅच. वा डीजे एम एस, आपलेही कौतुक. कारण खऱ्या अर्थाने जो माहोल क्रिएट होतो ना, त्यामध्ये मोठं योगदान आमच्या डीजे मास्टरचंही असतं, आमच्या ऑपरेटर्सचंही असतं आणि थोडंफार योगदान आमच्या समालोचकांचंही असतं. 4 बॉल 13 म्हटलं होतं ना, ये खेळ ना 13 ना मेरा. 4 बॉल 13, कुणाचा बनतोय खेळ. पुढचा बॉल, इथे आणखी एक डॉट बॉल आणि विकेट. हे चातुर्य गोलंदाजाचा आणि त्याचबरोबर यशांच्या मागे सागरचंही पाहिलं. आणखी एक विकेट. जिथे मानकिवली संघ म्हणत होतो विजय आमचा, तिथे जाणता राजा बदलापूर म्हणताय थांबा जरा, तहम जाओ, रुक जाओ, खेलना हमें भी आता है और जीतना हमें भी आता है. ठोक डीजे. धन्यवाद. पण मॅच अजूनही संपली नाहीये. 3 बॉल 13, एक मोठा हिट. मॅच मध्ये पुन्हा एकदा जय गणेश मानकिवली संघाचा श्री गणेश मानकिवली संघाचा कमबॅक.
मानकिवली की मग जाणता राजा बदलापूर मॅच अजूनही ऑन आहे मित्रांनो. हा बॉल महत्वाचा आहे. हॅलो चेक. ज्याच्या नावात तो अंकुश आहे त्या अंकुशनी रन्स वरती अंकुश लावलाय. 2 बॉल 2 विकेट्स आणि गोलंदाज या स्लॉग ओव्हर मध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. हॅट्रिक कंप्लीट होईल का या महत्वाच्या मॅच मध्ये? महत्वपूर्ण कार्य करत असताना आपल्या टीम साठी हॅट्रिकही त्याच्या नावावरती लागेल का? 2 बॉल 2 मिळाल्यात. तिसरी मिळेल का? जर हॅट्रिक मिळाली तर मात्र मॅच पूर्णपणे झुकल्या जाईल जाणता राजा बदलापूर टीमच्या दिशेने. चला त्या गाडीची लाईट प्लीज बंद करा सर. थोडंसं थांबायचंय. 4 व्हीलरची लाईट. येस थँक्यू थँक्यू धन्यवाद. प्रेक्षकांनी खूप चांगली साथ दिली आहे. प्रेक्षक मायबाप आपण त्यासाठीच म्हणतो. पुढचाही बॉल इथे देखील पायावरती अदळला आणि अदळल्यानंतर चांगली फिल्डिंग केली आहे. डीप स्कोअर लेग रिजन वरती अगदी जीव स्वतःचा ओवाळून टाकावीची फिल्डिंग केलेली आहे. 2 धावा इथे देखील कंप्लीट झाल्यात. सर्व काही पणाला लावावं लागतं जेव्हा तुम्ही अशा स्पर्धेवरती खेळतात. निलेश आहेत. निलेश मराठे आहेत ज्यांनी गोलंदाजी अप्रतिम केली होती. आता आवश्यकता त्यांच्या बॅटिंगची. 2 बॉल 11. जर हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला तर मात्र मजा येईल. 2 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता आहे. इथे चांगला बॉल टाकलाय गोलंदाजांनी. अंकुश लावलाय. या अंकुशनी अंकुश लावलंय या धावेंवरती आणि या धगधगणाऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना या बॉलवरती फक्त सिंगल. 5 बॉल 5. 1 विकेट त्याच्या नावावरती. व अंकुशचा खेळ आवडला असेल तर मित्रांनो होऊन जाऊ दे एकदा जोरदार अंकुशसाठी टाळ्या. टाळ्याचा खऱ्या अर्थाने हकदार आहे. असंही म्हणतो ना तुम्ही जेव्हा कुठलाही खेळ करता तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी कमवता. ट्रॉफीज कमवता, थोडं मानधन कमवता, पण त्याच बरोबरीने जेव्हा तुम्ही टाळ्या कमवता ते तुमच्या अगदी शेवटपर्यंत अविस्मरणीय तुमच्या सोबत असतात. 1 बॉल 10. पुढचाही बॉल पुन्हा एकदा गेलाय चौकार. हरकत नाहीये पण तरी देखील ही मॅच जिंकली जाते टीम जाणता राजा बदलापूर या संघाकडून. गुड गेम. खूप चांगला खेळ क्रिकेटचा आपण पाहिलात. खूप चांगली गोलंदाजी आपण अंकुशची पाहिलीत आणि त्याचमुळे धावा अगदी शेवटपर्यंत शेवटच्या 2 बॉल पर्यंत ना असंही वाटत होतं सामना कुठेही जाऊ शकतो. पण टीम जाणता राजा बदलापूर या मॅच मध्ये ज्या खेळाडूंनी आपली छाप सोडण्याचं कार्य केलं. पहिल्या 3 षटकांमध्ये थोडा शांत राहिला पण त्यानंतर त्यांनी दाखवलं की मी फक्त एक पुरस्कर्ता म्हणून नाही तर एक संघाचा चांगला खेळाडू म्हणूनही माझी छाप सोडलेली आहे. सागर देशमुख ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच.